हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग. तर इथे मी सकाळी आता किचनमध्ये आलेली आहे आणि त्याचसोबत माझं थोडंफार सकाळची कामं आवरून झाली आहे आणि आता 7 वाजले होते. तर आज थोडे कामं उलटे झालेले आहे. नाहीतर मी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करून घेते, पण आज आंघोळ न करता मी डायरेक्ट किचनमध्ये आली. म्हटलं किचनचं सगळं आवरते, कारण आमचं काहीतरी वेगळं प्लॅन होतं. थोडं आम्हाला काही काम होतं, तर बाहेर जायचा विचार होता. मग असं करता करता आमचं प्लॅनमध्येच चेंज झालं, कारण यांना ऑफिसचं काय काम आलं. आणि मग जे ठरवलं ते कधी होत नाही म्हणतात, ते तसं आमच्यासोबत नेहमीच घडते. तर ते काही घडलं नाही आणि सगळे कामं माझे उलटे झाले. मग इथे आज मी भेंडीची भाजी केली होती. तर रेसिपी वगैरे काही शेअर नाही केली, कारण सिंपल भेंडीची भाजी तर सगळ्यांनाच येते करता. तर भेंडी खूप दिवसापासून फ्रीजमध्ये होती, तर ती काही खायची इच्छा होत नव्हती, तर तशीच पडून होती. मग त्याच्यामुळे ती खराब झाली अर्धी भेंडी. तर अर्ध्या भेंडीची भाजी केली. तर भेंडी मला कमी वाटत होती, मग मी यामध्ये आलू टाकलेलं. तर मग आता तरी छान अशी झाली, आम्हाला दोघांना होऊन जाते. तर इथे आलू आणि भेंडीची भाजी केली आणि खूप छान वाटते आलूसोबत पण भेंडी. कधी कधी चेंज म्हणून करू शकता. जर नाही कधी केली असेल ट्राय, तर नक्की ट्राय करा. मी पण नाही करत जास्ती, पण कधी जर अशी इमर्जन्सी आली की मी आलू टाकते. आणि आलू एक असं बनवलेलं आहे देवाने की ते कुठे पण जमते आणि कशासोबतही आपण त्याला यूज करू शकतो. तर भेंडीसोबतही छान वाटते. तर नक्की ट्राय करून बघा कधी केलं नसेल तर. मी सांगते म्हणून तरी करा एकदा. म्हणजे भेंडी जर तुमच्याकडे कमी नसेल तरी करा. मग इथे आता मी गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि दोघांची मस्ती चालू आहे, तर त्याला हे दाखवत होते. आणि इथे हे सगळं आता मी कचरा वगैरे टाकून देत आहे. आणि हे सगळं जे गॅस ओटा आहे ते क्लीन केलं. थोडेफार भांडे झाले सकाळी स्वयंपाक करताना, ते पण मी सोबत वॉश करून घेतलं. कारण मग दिवसभर किती वेळ मिळेल आणि कसा वेळ मिळेल काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे कारण आता कसा रुजूल थोडा मोठा झाला ना, तर आता दुपारची झोप झाली आहे कमी, तर याला पूर्ण वेळ द्यावं लागते दुपारचा. आणि आता तुम्हाला आवाज येत असेल बॅकग्राऊंडमध्ये, तर रुजूल जागाच आहे, कारण तो खेळत आहे. तर मी म्हटलं व्हॉइस ओव्हर देऊन देते म्हटलं. तर इथे हे जे आता पावसाळ्यामध्ये असं होते की किचनमध्ये जे नॅपकिन्स आहेत ते सगळे घाण होतात, लवकर ओले होतात आणि सुकत नाही. तर तेच मशीनमध्ये टाकून दिले मी धुवायसाठी. आणि काही कपडे मी सकाळीच वॉश करून घेतलं, उठल्याबरोबर मशीन लावून घेतली. बेडशीट वगैरे वॉश करायची होती ते, तर थोडंसं उघाड होतं बाहेर, तर म्हटलं वाळून जाईल. तर ते कपडे वाळत घातले. आणि इथे आता याचं हे तोंड वगैरे पुसायचं होतं, तर त्याच्यासाठी मी इकडे आली. आणि त्याला भूक लागलेली आहे आता, तर तो काय राहत नाही आहे, चिडचिड करत आहे. तर त्याचं पुसत होते ना, तर तो काय पुसू देत नव्हता. आणि आता वातावरण चेंज झालं, तर त्याला सर्दी अशी प्रॉपर झालेली नाही आहे, पण थोडीफार अशी कधी कधी अधेमध्ये दिसते मला. तर असो, ते वातावरणाचं राहीलच, कारण पहिला पावसाळा आहे त्याच्यामुळे. तर आता इथे त्याचं हे क्लीन वगैरे करून घेतलं आणि याला आता मी दूध देते आधी, कारण तो खूप चिडचिड करत होता आणि वेळ भरपूर झाला होता दूध पिऊन त्याला. तर तो बघा आता कसा बघत आहे माझ्याकडे. तर इथे आता मी त्याला सगळ्यात आधी दूध देते, मग बाकीची कामं करते. आणि हे तोपर्यंत त्याला फिरवत आहेत. यांची सकाळची हीच मस्ती चालू असते, कारण तो सकाळीच उठतो 6-6:30ला. रुजूल उठलाच पाहिजे असं आहे. रात्री लवकर झोपतो, सकाळी लवकर उठतो. ते एक प्रकारे चांगलंच आहे, पण मला असं वाटतं कधी कधी की हा थोडा जास्ती वेळ झोपला सकाळी तर आपली कामं आवरतात. पण आता आपल्यानुसार तर तो काही करू शकत नाही, कारण त्याला सांगून त्याला काय करणार आहे. आणि जेव्हा याची आता शाळेत वगैरे जायची वेळ येईल तेव्हा याला झोप लागेल, आणि आता काही काम नाही तर आता उठून बसतो. तर इथे आता याला दूध देऊन देते. आणि कसं करत होता बघा त्याला, कारण मी उठते सकाळी तर त्याला घेतच नाही जास्ती असं, नाहीतर मग तो कसं मला पकड असं वगैरे करतो. त्याच्यामुळे मग हेच त्याला बघतात सकाळपासून. आणि यांची एवढी हेल्प होते मला सकाळी, कारण हे त्याला बघतात आणि जर काही छोटे मोठे कामं असले ते पण करून घेतात. त्याच्यामुळे
तर इथे आता याला मी घेतलं आणि यांचे फोन होते वेटिंगवर, खूप वेळचा मोबाईल वाजत होता. तर त्याला पकडून ना हे फोनवर बोलत नाही, कारण तो यांना बोलूच देत नाही. खूप जोरात ओरडतो जर हे फोनवर बोलतात त्याला पकडून तर. मग आता हे मी पकडून बसले, तर आता निवांत हे आपलं सगळं जेवढे मिस कॉल पडले असेल फोनवर सगळ्यांशी बोलून घेणार. आणि आजचं वातावरण थोडा वेळ तरी सकाळी छान होता, म्हणजे थोडंसं पाणी उघडलेलं होतं आणि थोडंसं मोकळं होतं, ऊन नव्हती आलेली, पण असं वातावरण छान झालेलं. तर तुम्ही बघू शकता तिकडे तुम्हाला दिसत असेल बाल्कनीमध्ये. तर इथे आता रुजुलसोबत थोडीफार मस्ती केली आणि मग त्याच्यानंतर काय नाही, आता यांचे फोन चालू आहे, हे आपल्या फोनवर बोलतात, तोपर्यंत रुजुलला पकडते मी आणि बाकीची कामं करते मग. तर तेच इथे चालू होतं आमचं, जायचं नाही जायचं. तुम्हाला म्हटलं ना आमचं बाहेर जायचं होतं, पण आता नाही फोन आले तर आता काहीच होणार नाही आमचं बाहेर जाणं. त्याच्यामुळे मी आंघोळ न करता आधी स्वयंपाक करून घेतला. म्हटलं आंघोळ करते, रेडी झाले की लगेच निघू. तसं काय घडलं नाही. आणि मग त्याच्यानंतर हे रेडी वगैरे झाले, यांनी आपली तयारी केली ऑफिसची आणि हे आता जायसाठी निघत होते. तर माझा टिफिन भरून व्हायचाच होता, तर तेच आता इथे मी भरून घेतलं. आणि आता रुजुल काय त्यांच्याकडे जायला तयारच नव्हता, त्याच्यामुळे त्याला पकडूनच इथे आता टिफिन वगैरे भरून घेतलं. आणि थोडं याच्यासाठी खिचडीसाठी डाळ तांदूळ भिजत घालून ठेवते. भिजवून केली की खिचडी छान होते, थोडी सॉफ्ट पण होते छानपैकी म्हणून. तर आणि इथे ना याचे बॉटल बॉईल करायला ठेवला, तर ते पण सोबत बघत आहे. आणि यांची मस्ती बघा चालूच, ऑफिसला जाईपर्यंत मस्ती काय संपत नाही, काय ना काय चालूच असते. आणि याला ना आता कॅमेरा लावते मी स्टँडला, तर याला कळते, तर हा ना मध्ये मध्ये तिकडे बघत असतो. बघा आता कसं मस्ती करतोय. तर असं सकाळचा वेळ जातो आणि आता माझी आंघोळ तर बाकीच आहे. तरी मी यांना आता बोलतच होते की तुम्ही जर याला पकडलं 5 मिनटं तर मी पटकन अंगावर पाणी टाकून घेते. तर हे बोलले ठीक आहे, मी माझी तयारी करून घेतो आधी सगळं रेडी, म्हणजे तू आंघोळ करून आली की मी लगेच निघतो मग, कारण त्यांना काम होतं तर जायचं पण होतं. मग इथे आता यांचं लास्ट काम चालू आहे, पाणी भरून घेतं हे गरम बॉटलमध्ये आणि मग हे निघणार आहेत. तर हे काहीतरी मला सांगत होते. तर मग त्याच्यानंतर आता ॲक्शन बघा त्यांची कशी करतं. मग आता यांना मी म्हटलं पकडा, मी पटकन आंघोळ करते. तर चला मी आता आंघोळ करून येते. आणि हा आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर माझे सबस्क्रायबर वाढले तर चांगलं होईल, त्याच्यामुळे म्हणताय. तर चला भेटू आपण अशाच एका छानशा उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.